नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. जय जगन्नाथ यांचा रथयात्रा सोहळा अहिल्यानगर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन अहिल्यानगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा महाराणी यांची 7वी भव्य रथयात्रा अभूतपूर्व भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिक चैतन्याच्या वातावरणात संपन्न झाली. जय जगन्नाथ, हरे कृष्ण हरे राम या अखंड नामघोषाने संपूर्ण अहिल्यानगर भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघालं. शहरातील प्रमुख रस्त्यांवर भगवान श्री जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांच्या वर्षावात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिरस पूर्ण कीर्तनात निघालेल्या या रथयात्रेनं शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला. नेप्ती नाका येथील श्री मार्कंडे संकुलातून वैदिक मंत्र उच्चारात रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते भगवान श्री जगन्नाथ यांची विधिवत महाआरती करण्यात आली. त्यानंतर सेवाभाव, समर्पण आणि समतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या चेहरा पहारा परंपरेनुसार त्यांनी रथासमोर झाडू मारून रथयात्रेचा शुभारंभ केला. हा क्षण पाहण्यासाठी उपस्थित भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा महाराणी यांचा भव्य रथ मार्कंडे संकुलातून दिल्ली गेट, नेता सुभाष चौक, MG रोड या प्रमुख मार्गांवरून नगर प्रदक्षिणा करत पुन्हा प्रारंभस्थळी दाखल झाला. मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संस्था, व्यापारी, नागरिक आणि भाविकांनी या रथयात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. अनेकांनी रथ ओढण्याचा मान मिळवत स्वतःला धन्य मानलं, तर अनेकांनी भगवानाच्या चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीची प्रार्थना केली. हरिनाम, संकीर्तन, भक्तिगीत, पारंपरिक नृत्य आणि वैदिक संस्कृतीचं दर्शन यामुळे वातावरण भक्तिमय झालं होतं. प्रत्येक चौकात जय जगन्नाथच्या जयघोषानं परिसर दुमदुमत होता. रथयात्रेनंतर मार्कंडे सोसायटी हॉल येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी केलेलं नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि निस्वार्थ सेवाभाव यामुळे हा सोहळा यशस्वी आणि संस्मरणीय ठरलाय. 7व्या श्री जगन्नाथ रथयात्रेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की भक्ती, सेवा, समता आणि प्रेमाचा संदेश देणारी ही दिव्य परंपरा आता अहिल्यानगरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे.
जगन्नाथ रथयात्रा अहिल्यानगर शहरामधून निघणार आहे. मार्कंडेय विद्यालयापासून नालेगावमधून ही आज रथयात्रा निघणार आहे. खरं एक आनंदाचा क्षण आपल्या सर्व नगरकरांसाठी आहे आणि त्यामुळं एक वेगळं वातावरण आज नालेगाव भागामध्ये झालेलं आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीने आज या रथयात्रेचं मनापासून स्वागत करतो. आज अहिल्यानगर शहरामध्ये भगवान जय जगन्नाथ रथयात्रेचं अहिल्यानगर शहरातून सर्व भाविक भक्तांनी स्वागत केलं व आमच्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो व त्यांना रथयात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.